रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना येतोय आणि या अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व दिलं जातं. जावयाचे पूजन करणं आणि जावयाला दान करणं खूप महत्त्वाचं असतं या अधिक महिन्यात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जावयाला अधिक मासाचं वाण कसं द्यावं, काय द्यावं, का द्यावं, त्या वाणामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, म्हणजे अधिक मासाचे वाण कसे द्यावे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येत असतो. अधिक महिना जवळ आला की जावयाला बोलवायचं, लेकीला बोलवायचं, काय वाण द्यायचं, काय करायचं किंवा काय द्यायचं, किती वर्ष हे अधिकाचं वाण द्यायचं, हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. अधिक मासामध्ये जावई आणि लेकीला अधिक महत्त्व दिलं जातं, कारण ज्यावेळी मुलीचं लग्न होतं त्यावेळी आपण मुलीला आणि आपल्या जावयाला लक्ष्मीनारायण समजतो. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा मान दिला गेला आहे. त्यांना लक्ष्मीनारायण असं म्हटलं जातं, कारण की हा अधिक महिना भगवान विष्णूंचा महिना आहे, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. भगवान विष्णूच्या कोणत्याही रूपाची पूजा या महिन्यामध्ये करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या जावयाला नारायणाचे रूप समजून त्याचे पूजन आणि अधिक मासाचं वाण देत असतो. जावयाला अधिक मासाचं वाण देणं हे आपल्याला सुद्धा खूप पुण्यकारक आहे. साक्षात आपण भगवान विष्णूंची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. या महिन्यामध्ये दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच आपण आपल्या जावयाला हे अधिक मासाचं वाण दान म्हणून देत असतो असं समजलं जातं. आता आपण जावयाला अधिक मासाचं वाण कसं द्यायचं तर ते पाहूया. आपल्या घरी जावयाला आणि लेकीला आमंत्रित केल्यानंतर आपण छान असं त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे. त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात कोणत्याही दिवशी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या लेकीसह जावयाला जेवणासाठी आमंत्रण देऊ शकतो किंवा अधिक मासाचं वाण देण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो. तर बसण्यासाठी आसन टाकल्यानंतर आपण त्याभोवती छानशी अशी रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही जेवणाच्या ताटासमोर सुद्धा छान अशी रांगोळी काढू शकता. त्या दोघांना तिथे बसवल्यानंतर सर्वात आधी आपण त्यांना कुंकू लावायचं आहे. मुलीला हळदी कुंकू लावायचं आहे. जावयाला तुम्ही गंधाने नाम देखील ओढू शकता. त्याचबरोबर त्यांना ओवाळण्यासाठी आपण आधीच औक्षणाचं ताट तयार करून ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 निरांजन, थोडेसे तांदूळ, सोन्याची अंगठी, हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी असाव्यात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या अधिक मासात चांदीचं ताट किंवा चांदीचं तामण, तबक असं पण दिलं जातं. चांदीचंच ताट दिलं पाहिजे असं अजिबात नाही. ती प्रत्येकाची आवड, हौस असू शकते किंवा प्रत्येकाची ऐपत क्षमता असू शकते. तुम्हाला चांदीचं द्यायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच देऊ शकता. पण तुम्हाला चांदीचं घेणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं ताट किंवा पितळेचं ताट या धातूचं पण देऊ शकता. आपल्याला ज्या धातूचं, तांब्याचं, चांदीचं, पितळेचं ज्या धातूचं शक्य होईल त्या धातूचं आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे. आता या ताटामध्ये आपण काय ठेवायचं तर समजा आपण अनारसेचं वाण देणार असो तर त्या ताटामध्ये आपल्याला 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती चांदीचं किंवा पितळेचं किंवा तांब्याचा असा एक दिवा आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही चांदीचं ताट जरी देऊ शकत नसाल तर चांदीचं निरांजन तुम्ही नक्कीच देऊ शकता. 2 निरांजन घेऊन देऊ शकता किंवा तुम्हाला चांदीचं ताट आणि चांदीचं निरांजन असं द्यायचं असेल तरी देखील तुम्ही देऊ शकता. किंवा कोणाला तरी एखादी चांदीची वस्तू घ्यायची असेल तर ती देखील घेऊ शकता. देताना आपण 2 निरांजन द्यायचे आहेत, मग ते चांदीचे असो, पितळेचे असो किंवा तांब्याचे असो. त्या अनारस्यावरती आपल्याला तो दिवा आहे तर तो लावून ठेवायचा आहे. तर ताटामध्ये अनारसे भरायचे, 33 अनारसे, आणि त्यावरती एक चांदीचं निरांजन ठेवायचं. त्याच्याबरोबर काहीजण विड्याचं पान आणि सुपारी पण ठेवतात. तर काहीजण त्यामध्ये 5-6 आंबे घालून पण हे अधिकाचं वाण देतात. जर तुमच्याकडे यापेक्षा थोडे काही वेगळी पद्धत असेल तर तसं तुम्ही करू शकता. आता आमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे किंवा जे वाण दिलं जातं तर तेही ते मी तुम्हाला सांगत आहे. ताटामध्ये 33 अनारसे घेतलेले आहेत. मग अधिक मासामध्ये शक्यतो अनारसे बाहेर विकत मिळतात किंवा करून पण देतात ऑर्डर दिल्यानंतर. पण ज्यांना काही कारणास्तव अनारसे मिळालेच नाही तर तुम्ही ज्या ज्या पदार्थांना जाळी असते असे जाळीदार पदार्थ आपण जावयाला अधिक मासाचं वाण म्हणून देऊ शकतो. मग त्यामध्ये मैसूरपाक देऊ शकता, बत्तासे पण देऊ शकता किंवा घेवर, याला पण जाळी असते, असे जाळीदार पदार्थ देऊ शकता. आता बत्तासे पण मोठे मोठे छान मिळतात या दिवसामध्ये, तर ते पण आपल्याला 33च घ्यायचे आहेत. जर घेणार असाल
तर त्या प्रकारे अनारसे नाही मिळाले तर मैसूर पाक, बत्तासे किंवा घेवर यासारखे 33 पदार्थ आपण देऊ शकतो. या वाणाबरोबर जावयाला आहेर म्हणजे शर्ट पॅन्ट किंवा शर्ट पॅन्ट पीस किंवा फुल कपडे म्हणजे फुल आहेर दिला जातो. त्यासोबतच टॉवेल आणि टोपी पण दिली जाते. जावयाला या दिवशी कपड्यांचा फुल आहेर आपल्याला घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्ही चांदीची वस्तू घेणार असाल म्हणजे चांदीचं ताट घेतलं असेल, चांदीचं निरांजन घेतलं असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही फक्त चांदीचं निरांजन घेऊ शकता. चांदीचा कुंकवाचा करंडा पण काहीजण देतात. जर तुम्हाला जे आवडेल किंवा जे शक्य होईल यापैकी एखादी वस्तू तुम्ही नक्कीच घेऊ शकता. एवढंच नाही तर काहीजण जावयाला सोन्याची अंगठी पण घालतात. पण हे सर्व आपापल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपापल्या परिस्थितीनुसार करावे. हे सर्व दिलंच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला जे घेणं शक्य आहे तेवढंच द्यावे. अगदी एखादी वस्तू दिली नाही तरीसुद्धा चालेल. जरी काहीच देण्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही फक्त 33 बत्तासे दिले आणि जेवू घातलं तरीसुद्धा चालू शकतं. साध्या तांब्याचा पण दिवा तुम्ही जावयाला दान करू शकता. आपण कोणती वस्तू देतोय तर ती वस्तू किती लहान आहे किंवा किती मोठी आहे हे देणाऱ्यांनीही कधी बघू नये आणि घेणाऱ्यांनीही कधी बघू नये. त्यामागच्या भावना या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आनंदाने द्यावे आणि आनंदाने घ्यावे. कारण अधिक मासाचं वाण हे खूप कौतुकानं दिलं जातं. आता जावयाचं वाण झालं. आता आपण लेकीला काय द्यावं तर लेकीसाठी आपण छान अशी एक साडी घ्यायची आहे. त्यामध्ये ब्लाऊज पीस तर असतोच, नसेल तर ब्लाऊज पीस एखादा घ्यायचा आहे. त्यावरती तांदूळ, नारळ जे ओटीचं साहित्य असतं तर ते सर्व आपल्याला ठेवायचं आहे. एखादं फळ किंवा एखादा आंबा तुम्ही ठेवू शकता. असं लेकीची पण आपण या सर्वांनी ओटी भरायची आहे. आणि यासोबतच तुम्ही तुमच्या लेकीसाठी चांदीची जोडवी पण घेऊ शकता. या अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी खरेदी करणं आणि ते आपल्या लेकीला देणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही चांदीची जोडवी का होईना शक्य झालं तर नक्कीच द्या. कारण चांदी हा एकदम पवित्र, सात्विक आणि शांत धातू आहे. त्यामुळे या दिवशी चांदीच्या वस्तू दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. अशा प्रकारे या अधिक महिन्यात लेकीला आणि जावयाला अधिकाचं वाण देण्यासाठी घरी बोलवलं जातं. आणि समजा लेक आणि जावई सोबत आपण त्यांच्या घरच्यांनाही बोलावू शकतो. सासू सासरे असतील, दीर जाऊ असेल, नणंद असेल तर त्यांना सुद्धा आपण जेवणासाठी बोलावू शकतो. या दिवशी नेहमीप्रमाणे साग्र संगीत स्वयंपाक बनवतात. पण या दिवशी विशेष करून पुरणाचे धोंडे बनवले जातात. कारण या महिन्याला धोंड्याचा महिना असं पण म्हणतात. नैवेद्यापुरते का होईना, थोडेसे का होईना आपल्याला धोंडे करायचे आहेत. जेवणामध्ये पदार्थ आपण साधे सात्विकच बनवावे. मग ते तुमच्या लेकीच्या आणि जावयाच्या आवडीचे तुम्ही करू शकता. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आधी देवाला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर मग जावयाला आणि लेकीला बसण्यासाठी आसन टाकून ताटापुरती छान रांगोळी काढून त्यांना पोट भरून जेवू घालावे. आता बऱ्याच ठिकाणी किंवा हल्लीच्या युगामध्ये हे सर्व घरी करायला जमत नाही, वेळ नाही म्हणून काही कारणास्तव करू शकत नसाल तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कुठेही हॉल बुक करून या अधिक मासाचं वाण दिलं तरीही चालू शकतं. पण हे सर्व जर आपण घरी करणं शक्य असेल तर केव्हाही चांगलं. किंवा तुम्ही एखादा दुसरा गोडाचा पदार्थ बाहेरून विकत आणू शकता आणि मग एखादा दुसरा पदार्थ विकत आणून बाकी सर्व पदार्थ घरी बनवले तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे आपण जावयाला वाण दिल्यानंतर त्यांना पोटभर जेवू घातल्यानंतर आपण त्यांना नमस्कार करायचा आहे. कारण साक्षात आपण विष्णू आणि लक्ष्मी समजून त्यांचं पूजन केलेलं आहे, त्यांचा मानपान केलेला आहे. त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा आहे. सोबत जर आपण त्यांच्या घरचे कोणी बोलवलेले असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही वस्तू देऊ शकता. साधा आहेर पण केला तरीही चालू शकतो. सासू सासरे असतील किंवा घरचे कोणीही असतील, आपल्या लेकीला मुळं बाळं असतील म्हणजे आपल्याला नातवंड असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही कपडे वगैरे किंवा काही ना काही वस्तू घेऊ शकता. आता हे अधिक महिन्याचं वाण किती वर्ष द्यायचं किंवा किती वर्ष करायचं तर काही जण म्हणतात 5 वर्ष करावं, काही जण म्हणतात 3 वर्ष करावं. पण तुम्हाला जर शक्य असेल किंवा शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक अधिक महिन्याला म्हणजे दर 3 वर्षानंतर एकदा अधिक महिना येतो तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक 3 वर्षातून एकदा अधिक मासाचं वाण दिलं तरीही चालू शकतं. त्यानंतर समजा तुम्हाला लेक नाही म्हणजे मुलगी नाही, जावई नसणार, त्यामुळे मग तुम्ही आपली भाची किंवा पुतणी असेल किंवा आपल्या नातेवाईकामधील एखाद्या मुलीला जावयाला तुम्ही हे सर्व वाण दिलं तरीही चालू शकतं. अगदी मानलेल्या लेकीला आणि जावयाला सुद्धा तुम्ही घरी बोलावून हे अधिकाचं वाण देऊ शकता. अशा प्रकारे 33 वस्तूचं दान अधिक मासामध्ये केलं जातं. कारण अधिक मासामध्ये 33 ही संख्या खूप महत्त्वाची मानली जाते. पण बऱ्याच वेळा 33 असं न म्हणतात 30 आणि 3 असं देखील म्हणतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही वाण दिलं तरीसुद्धा चालेल. काय काय दिलं जातं ते तुम्हाला
तुम्हाला मी सांगितलेलं आहे यापेक्षा थोडीफार वेगळी पद्धत असू शकते। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून या सर्व गोष्टी करू शकता। अशा प्रकारे येणाऱ्या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जावयाला अधिकाचं वाण देऊन या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्यासाठी सुद्धा हे खूपच पुण्य आणि फलदायी असणार आहे। त्यामुळे हा येणारा अधिकाचा महिना तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की साजरा करा। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।